आत्ता तुम्ही हे जे सगळे व्ह्यू पाहिलेत ते आहेत M2M फेरीमधून घेतलेले व्ह्यूज. हो, M2M फेरी पकडली आहे आणि चाललो आहे अलिबागला. तर अलिबागला जाताना तुम्हाला हे असे सुंदर असे नजारे पाहायला मिळतात आणि असेच नजारे फेरीमधले फीचर्स कव्हर करणारे ह्या आजच्या व्लॉगमध्ये. तर व्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर म्हणजे पावसाची उघडीप चालूच आहे. 8 वाजलेत, फेरी सुटलेली आहे. वरच्या टेकवरून काहीसा असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो. हा जो गेट आहे, या गेटने आपण म्हणजे मुंबईच्या साईडने येताना या गेटने आपण गाडी घेऊन आतमध्ये आलो. तिथे गाडी लावली. पावसाळ्यात किंवा पाणी असेल त्यावेळी थोडी काळजी घ्यावी लागते. आज सकाळीच पाऊस पडून गेला त्यामुळे थोडी काळजी घ्यायची आहे, कारण हा पूर्ण जो भाग आहे तो स्लिपरी होतो. त्यामुळे गाड्या वगैरे आणताना टू व्हीलर खास करून आणताना थोडी काळजी घ्यावी लागते. बॅक साईड आहे त्यामुळे इथून पण इथे गर्दी तुम्हाला जरा कमी बघायला मिळते. फ्रंटला बऱ्यापैकी गर्दी आहे व्ह्यू बघण्यासाठी. तेल वाहून नेणारे म्हणा किंवा आणखीन इम्पोर्ट एक्सपोर्टवाल्या बऱ्याचशा कार्गो शिप्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि आपण त्या ठिकाणाहून आलो. तिकडे आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण ही आहे मुंबईची साईड. आपण त्या साईडने असे आलोय. इथून वर गेल्यानंतर कॅप्टनची जो पूर्ण टेक आहे तो आहे. तर हा जो सेकंड टेक आहे ना, तर त्याला बार अटॅच आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हा बाहेर असा ओपन व्ह्यू टेक आहे. समोरचा जो तुम्ही इकडे बघताय हा टेक, तर इथून टाइम लॅप्स वगैरे छान व्ह्यू येऊ शकतो. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी ही जागा आहे. इथून आपण जातोय मांडवा जेटीला. एवढी मोठी सीट जवळून पहिल्यांदाच बघलाय. फेरी जी आहे ती सेफ आहे. कॉस्टली जरी असली तरी वर्थ आहे. ते पैसे तुमचे वर्थ आहेत. तिकडचं खाणं पिणं म्हणा किंवा तुम्हाला मिळणारा एक्सपिरियन्स, सेफ्टी आणि ही हे सिनिक व्ह्यूज दिसतात. स्कोडातर्फे ही जी M2M फेरी आहे त्यांचं टायअप आहे. त्या टायअपमधून ही फेरी चालते. अशा प्रकारचे सेटअप इकडे तुम्हाला बघायला मिळतील. फिल्ट्रेशन प्लांट्स आहे. काय म्हणालास? बॉम्बे हाय. माझी तर समोर तुम्हाला जी दिसते ती आहे मांडवाची. इथून आपण गाडी आतमध्ये आणली. पार्किंग डेक आहे हा. 2 व्हीलर सगळे एकटे लावलेले आहेत आणि 4 व्हीलर बघा. 2 प्रकारचे झोन आहेत. स्कोडा कुशॅक झोन ज्याची तिकीट आहे 420 रुपये आणि स्कोडा स्लाविया झोन. स्लाविया झोन मध्ये बेसिकली लॉन्ज खूप चांगला आहे. काहीतरी फूड आयटम्स पण आहेत आणि बऱ्यापैकी फीचर्स आहेत. आणि स्कोडा कुशॅक मध्ये तुम्हाला कॅफेमध्ये बसता येतं पण विकत घ्यावं लागतं सर. आणि स्कोडा स्लावियाची तिकीट 1500 रुपये आहे. म्हणजे आता चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर धरूया आपण या रेंज म्हणजे 2024 मध्ये फरक नाही पडत. आता 2020 मध्ये रोरो चालू झाले तेव्हा 360 तिकीट होती जी आता 420 आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये फक्त 60 रुपये वाढले. ही माझ्या मागे जी दिसते सगळ्यात भारी एक गोष्ट सांगू तुम्हाला, रोरोला पण लिंबू मिरची बांधली आहे. वाह क्या सीन है. तर थोड्याच वेळात पोचू आपण जेट्टीवर. भूक लागली आहे भयंकर. आपण फक्त नुसते कॉफी आणि चहावरच होत. त्यामुळे तिकडे पोचल्यानंतर नाश्त्याची सोय आधी काय ती बघूया. मला तर भयंकर भूक लागलेली आहे बाई. सकाळी 5:30 वाजता उठलो याच्यासाठी.
तर तुम्हाला म्हणून सांगतो, युट्यूबला तुम्ही लोक एवढं प्रेम देताय सुमितला, त्याबद्दल सुमित आज पार्टी देतोय मला. अलिबागला नेऊन सगळं पार्टी, आज फुल पार्टी आहे त्याच्याकडून. त्या निमित्तानेच आम्ही अलिबागला चालतो आणि असंच प्रेम देत राहा, म्हणजे आम्हाला पार्टी मिळत राहील. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. Attention please. As we approach the port, we request all passengers with vehicles to make a vehicle deck in order to ensure that unloading is done in a timely and efficient manner. बाई Thank काहीतरी you for your इंग्लिश मध्ये cooperation. बडबडता. मध्येच ओरडली मी बाई. हो, बॅग आहे आतमध्ये, ती घेऊया. रेनकोट ऑलरेडी खाली नेऊन ठेवलाय, त्यामुळे आता फक्त बॅग घ्यायची बाकी आहे. मजबूत पाऊस पडलाय बाई. अगं बीच इथेच आहे. 2 hours later. तर संध्याकाळ होत आली, इथून आपण गाडी आत आणलेली. अरे दोन आजी दिसत आहे, किती जवळ बसली भाई. अंग काढलं की नाही, गाडीचा आवाज ऐकून. चला पट 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 पट, प्रवासी चढून घ्या, चला पट 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 पट. जाऊन जाऊन दे, दरवाजा घे. चल येऊन दे. जाऊन दे, सरळ जाऊन दे. आता धक्का बसणार आहे. चल घराकडे जा रे, घराकडे जा. चल बाय बाय. घराकडे पोहोचलास काय, फोन कर. तर मंडळी, आता आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. रोरो निघाली आहे मांडवा जेट्टीवरून. मला एक आवर्जून सांगावं असं वाटतंय तुम्हाला की ही M2M ची जी रोरो आहे ना, तिचा एकदा तरी तुम्ही एक्सपिरियन्स घ्यावा. सुविधा चांगल्या आहेत, पंक्च्युअल आहे, महत्वाचं सेफ आहे, पंक्च्युअल आहे, खिशाला परवडेल अशी आहे. खिशाला परवडेल अशी आता ती व्हायब्रेट होते ना, पाणी असं. पण वर्थ आहे. आपण जितक्या रुपयाचं तिकीट घेतोय ना, तासाभरात अलिबागला पोहोचतो. तासाभरात तुम्हाला वेळेची बचत होते. तर उतना बनतंय नाही, कारण की 420 रुपये तिकीट आहे एकाची. जर आम्ही दोघांची धरली तर 420 840 रुपये तिकीट आणि बाईकचे 210,000 रुपये. आता मुंबईवरून जर आम्ही बाईक किंवा कारने आलो असतो अलिबागला, तरी 1000 रुपयाचं पेट्रोल डिझेल लागलंच असतं कमीत कमी. त्यामुळे आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे निवांतपणे जातो येतो ना आपण, त्यामध्ये तो एक बेनिफिट. आणि तुम्हाला सिनिक व्ह्यू मिळतात, एकदम खतरनाक व्ह्यू. आणि हा म्हणजे आपण बोटीतून प्रवास करतो, खरं सांगतो तो वेगळा असतो. आणि या फेरीतून प्रवास करणं एक विलक्षण अनुभव आहे. मजा आली. पण आजचा दिवस खूप छान गेला. अलिबागमध्ये आपण रोरोने आलो, अलिबागमध्ये फिरलो आणि आता आपण निघालोय मुंबईच्या दिशेने.